नमस्कार मित्रांनो, मी स्वानंद डोंगरे भूमी बायोऑर्गॅनिक्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आज एक नवीन व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवतोय आणि हा व्हिडिओ गांडूळ खताचा बेड कसा लावावा या संबंधी आहे। आपल्याकडे HDPE बेड किंवा ज्यांना टेट्रा बेड म्हणतात, जे हिरव्या रंगाचे ग्रीन कलरचे असतात आणि ते आपण कसे लावायचे गांडूळ खताचे बेड या ठिकाणी ते प्रात्यक्षिकासहित आता बघणार आहोत। तर सर्वात आधी हे करताना त्याला जमीन कशी असावी, उतार असावा की सपाट असावी, त्यानंतर बेड लावताना पाईप वापरावे की लाकूड वापरावे की बांबू वापरावे, आणि ते लावताना त्याचं अंतर कसं मोजावं की जेणेकरून तो बेड सरळ उभा राहील आणि जास्त काळ तसाच उभा राहील, टिकून राहील। तर या संबंधीची सगळी माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज हा भूमी बायोऑर्गॅनिक्स चॅनल तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। हे जे वर्मी बेड आहे तिथे लावलेले त्यासारखा बेड मला या ठिकाणी नवीन लावायचा आहे। तर ही जी जागा आहे, सगळ्यात आधी ही जागा आपल्याला चांगली सपाट करून घ्यायची सुरुवातीला, आणि त्यानंतर त्या बेडच्या एका बाजूला वर्मी वॉश गोळा होण्यासाठी एक जाळी असते एका कोपऱ्यात। तर जी जाळीची बाजू आहे त्या बाजूला उतार पाहिजे। मग आता जाळीची बाजू मी त्या कोपऱ्यात घेणार आहे। त्यासाठी आता आम्ही काय करतोय की हा जो बेड आहे त्याच्या खालची जी जागा आहे ती एकदम भुसभुशीत आहे, आणि त्यानंतर तिथे काय करणार आहोत आता की याला एक उतार देणार आहे। साधारण एक अर्धा ते पाऊण फुटाचा उतार, कमीत कमी अर्धा फूट असावा, आणि पाऊण फुटापर्यंत जर उतार असेल तर आपण जे गांडूळ खतात पाणी मारतो ते चांगलं या ठिकाणी त्याचं बाहेर पडेल आणि आपल्याला वर्मी वॉश कलेक्ट करता येईल। तर आता आपण बघूया, आमच्या इथे आमच्या प्लॅन्टचे मॅनेजर श्री नितीन गोराडे आता ते आपल्याला प्रात्यक्षिक दाखवत आहेत। इथे या ठिकाणी जी गांडूळ खताचा बेड लावायचा आहे, ही जागा आहे ती आपण व्यवस्थित भुसभुशीत करून घेतलेली आहे, ती दाबून घेतलेली आहे, आणि साधारण ज्या बाजूला आपल्याला वर्मी वॉश ची जी जाळी आहे त्या ठिकाणी त्या बाजूला आपण उतार करतोय। तर आता इथे व्हिडिओमध्ये दिसत आहे आपल्याला की साधारण असा उतार त्या बाजूला साधारण पाऊण फुटाचा उतार आपण ठेवतोय, आणि याने काय होईल की जे गांडूळ खताच्या बेडमध्ये जे पाणी आपण टाकतोय ते सहजासहजी एका बाजूला त्याचा निचरा होईल, पाणी खूप साठून राहणार नाही आणि आपल्याला वर्मी वॉश सहज गोळा करता येईल। ही उतार देऊन झाल्यानंतर या ठिकाणी ही जागा अशी दाबून घ्यायची आहे। याच्यात जर काही बारीक खडे असतील किंवा काही असेल तर ते दाबून जातील। जर ते तसेच राहिले तर ते बेडला खालून टोचतील आणि बेड फाटण्याची शक्यता जास्त आहे। मित्रांनो, आता दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण हा जो गांडूळ खताचा बेड आहे तो या ठिकाणी आता आथरून घेतोय। तर असा घडी घातलेला जो बेड आहे, नवीन बेड, तो या ठिकाणी तुम्ही आथरून घेऊ शकता। हा माझा बेड पूर्वीचाच आहे, तो बेड मी या ठिकाणी पुन्हा लावतोय, तो निसटला होता त्यामुळे। तर हा बेड असा आथरून घेतल्यानंतर आता काळजी काय घ्यायची आहे की ज्या बाजूला उतार आहे, तुम्ही इकडे जवळ येऊ शकतात, आपण या ठिकाणी असा उतार ठेवलेला आहे, बरोबर। आणि या बेडची जाळी जवळून जर बघितलं तर इथे एका कोपऱ्यामध्ये हे बघा, वर्मी वॉश कलेक्ट होण्यासाठी ही जाळी आहे। तर या जाळीच्या खाली तुम्ही एक खड्डा घ्यायचा आहे या बेडच्या खालच्या बाजूने, आणि तिथे पाईप टाकून किंवा एखादं भांडं ठेवून तुम्ही वर्मी वॉश गोळा करू शकतात। तर ही जाळी अशा बाजूला आहे की ज्या बाजूला तुम्ही हा बेडचा उतार ठेवलेला आहे। तर आता पुढच्या याच्यामध्ये आपण बघूया की हे बेड आता लावायचा कसा आहे। मित्रांनो, आता या ठिकाणी हा बेड जो आहे त्याला सपोर्ट कसा द्यायचा आहे या ठिकाणी आपण बघूया। तर माझा हा बेड जुनाच आहे, आणि हा जुना बेड पूर्वी काही कारणास्तव हा निसटला होता आणि ढिल्ला झाला होता, त्यामुळे मी पुन्हा लावतोय। तर आमचे मित्र या ठिकाणी आहेत, विजय शिंदे, हे तुम्हाला दाखवतील की पूर्वी आम्ही काय करायचो, हे बेड लावण्यासाठी लाकडं वापरायचो, एकतर बाबळीचे आणि किंवा लिंबाराचे। तर व्हिडिओ त्या ठिकाणी आता तुम्हाला ते लाकडं दाखवतो। हे ज्या लाकूड आहे याला काय झालं, काही काळानंतर, जसं फिरून दाखवा, काही काळानंतर पाणी लागून आणि हे कुजलेत, आणि कुजल्यामुळं ते लाकूड काय झालं, तुटलं, आणि तुटल्यामुळं बेड त्या ठिकाणी वाकले आणि अक्षरशः हे बेड फाटले होते। त्यामुळे आम्ही काय केलं आहे की हे बेड जे आहे टेट्रा बेड, HDPE बेड, ते जास्त काळ कमीत कमी जर चांगले लावले तर कमीत कमी 5 वर्ष
हे चांगल्या अवस्थेत राहतात. मग त्यासाठी काय केलं की आता ते विजयच्या हातात बघा एक पाईप आहे आणि हा UPVC पाईप आहे. विजू दाखव. तर हा UPVC पाईप आहे, चांगला 1.5 इंची पाईप आहे हा. आणि हा पाईप हा पूर्ण ताकद त्याला चांगली आहे. वाकून जर दाखवलं त्या ठिकाणी तर तो सहजासहजी असा वाकणार नाही, त्याला चांगली ताकद आहे. आणि मग हा पाईप आपण त्या ठिकाणी वापरणार आहे. हा UPVC पाईप हा कुजणार नाही आणि याला लाईफही भरपूर आहे, त्यामुळे आपण हा त्या ठिकाणी वापरतोय. आता हे जे पाईप घेतले त्याची उंची किती आपण घेतलेली ते बघूया. तर बेड जर बघितला, बेड सरळ केला त्या ठिकाणी, तर त्याची बेडची उंची साधारण ही 2 फूट असते या टेट्रा बेडची, SDP बेडची. तर पाईप कमीत कमी 1 फूट जमिनीत जर गेला तर तो चांगला व्यवस्थित राहील. त्यामुळे आपण पाईपची उंची ही 3 फूट ठेवलेली आहे. आता तुम्हाला याच्यात लाईव्ह आपण दाखवतोय की ते बेड पाईप लावायचा कसा आहे. तर आता हा पाईप खाली आपण काय केलं आहे, त्या ठिकाणी पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि पाणी टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित जिथे आपल्याला त्या बेडला खोळ दिलेली आहे त्या ठिकाणी आपण त्याचं माप घेतलं आहे. आणि आता घनाच्या साहाय्याने तो पाईप आपण जमिनीत ठोकत आहोत. तर असा हा पाईप ठोकल्याने काय होतं आहे, पाईप आतून जो पोकळा आहे त्या पोकळीमध्ये माती शिरते आणि ठोकून ठोकून ती माती घट्ट होते. म्हणून त्या पाईपला हातूनही सपोर्ट मिळतो आणि पाईप त्या ठिकाणी चांगला उभा राहतो. तर आता हे दोघं जण तिथे माप घेऊन बघतायत ठोकल्यानंतर. अजून तो खाली थोडा ठोकावा लागेल. ठोकण्यास अडचण येते, त्याच्यामुळं थोडं पाणी त्या ठिकाणी आपण टाकून घेतोय. पाणी टाकल्यामुळं पाईप सहजासहजी आत जाईल आणि जसं ती माती सुकेल तर ते पाईप हा घट्ट होऊन जाईल जमिनीमध्ये. अशा प्रकारे हा पाईप या ठिकाणी ठोकून झाला आहे आणि जी बेडची उंची आहे, बेडची हाईट आहे, त्याच्या थोडं खाली 2 बोटं तो गेला पाहिजे. आता हे पाईप ठोकून झाल्यानंतर तिथे आजूबाजूला माती आहे. तर आपण काय करतो की हा पाईप ठोकून झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याला दगडाची 5 असे दगड ठोकून घेतो की जेणेकरून तो पाईप त्या ठिकाणी हलणार नाही. तर तुम्ही बघू शकतात की अशी ही 5 त्या ठिकाणी मारून घेतली. आता पाईप ठोकून झाल्यानंतर त्यामध्ये जी खोळ आहे त्या खोळीमध्ये पाईप घातला आहे. तर आपण बघू शकतात एकदम व्यवस्थित तो पाईप आणि ती बेड त्या ठिकाणी बसलेला आहे की जो हलणार नाही. तर अशाच प्रकारचे आता इतरही जे खुट्या आहेत, ह्या बेडला एकूण 14 खुट्या आहेत. आता पुढचा जो आहे तो आपण त्याच्या अपोजिट बाजूला, बेडच्या अपोजिट बाजूला, बेडच्या एक्झॅक्ट अपोजिट बाजूला जो पाईप ठोकायचा आहे तो त्या ठिकाणी ठोकणार आहेत आपण. आता हा अपोजिट बाजूचा जो खुटा आहे तो आपण त्या ठिकाणी मारून घेतोय. बऱ्यापैकी साधारण 1 ते 1 फुटाच्या वरती तो खुटा आत गेला आहे आणि हा पाईप एकदम भक्कम सपोर्ट त्या ठिकाणी होणार आहे. लाकड जर वापरलं तर लाकूड हे कुजून जाणार आहे, एक वर्षभराने 6 वर्षांनी कुजतं. आणि जर लोखंड जर वापरलं तर ते गंजू शकतं. त्यामुळे हा UPVC पाईप
आपण त्या ठिकाणी थोडा महाग जरी असला तर त्याची लाईफ जर पाहिली तर ती बेड फाटेपर्यंत हा पाईप हलणार नाही आणि पाईप कुजणार नाही, त्यामुळे आपण हा त्या ठिकाणी वापरतो आहे. ठिकाणी देखील आपण पाचसर ठोकून घेतो आहे की पाईपच्या आजूबाजूला थोडे दगड ठोकून घेतले की तो पाईप अजिबातच त्या ठिकाणी आता हलणार नाही. पाईप आतून पोकळ आहे, जसा पाईप ठोकला जातो त्यात ठोकताना आत माती शिरते आणि त्या मातीचा एक घट्ट थर आतून तयार होतो. त्यामुळे आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूनी अशी मातीची जी लेयर त्या ठिकाणी येते आणि दगड ठोकल्यामुळे हा एकदम असा भक्कम सपोर्ट त्या ठिकाणी तयार होतो. तर आता हा आपण घालून बघितला तर ज्या ठिकाणी खोळ दिलेली त्याला, तर त्या खोळीत हा पाईप घातल्यानंतर तर बघा एकदम व्यवस्थित असा बसलेला आहे. आता अशाच प्रकारे इतर पाईप आपण लावून घेऊ. अशा प्रकारे या ठिकाणी डाव्या बाजूने 6, उजव्या बाजूने 6, इकडच्या बाजूने 1 आणि समोरच्या बाजूने 1 असे 6 6 12 2 14 खुटे 14 पाईप या ठिकाणी UPVC पाईप आपण व्यवस्थित ठोकून घेतले. हे अशा प्रकारे ठोकलेत की आता हा चांगला सपोर्ट तयार होईल. आता हा बेड कसा लावला जातो हे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. त्या ज्या खोळ्या आहेत एक एक करून ती खोळी एका एका पाईपामध्ये घालायची आणि तो बेड त्या ठिकाणी उभा राहील. तर आता बघू शकतात अक्षरशः 2च मिनटात हे खोळ्या पाईपमध्ये घातल्या जातील आणि तो बेड त्या ठिकाणी उभा राहील. अशा प्रकारे आता हे सगळ्या खोळ्या घालून घेतल्यानंतर आतल्या बाजूने थोडं पायाने दाबून द्यायचं आहे की जेणेकरून हे अशा प्रकारे व्यवस्थित हा बेड खाली टेकेल. आता इथे बघा हा बेड खाली टेकलेला आहे आणि हे बघ. तर मित्रांनो हा बेड आता या ठिकाणी पूर्ण लावून झालेला आहे आणि लावता लावता संध्याकाळ झाली म्हणून थोडासा अंधार झाला आहे. तर उजेडात ही आता पुढची शूटिंग मी घेतो आहे. या ठिकाणी बघितलं असेल तुम्ही आता बेड हा अक्षरशः असा पूर्ण सरळ उभा राहिलेला आहे. बेडला डाव्या बाजूने 6 पाईप, उजव्या बाजूने 6 पाईप, समोरून 1 आणि इकडून 1 असे 6 6 12 2 14 पाईप आहेत आणि त्याला छान असा सपोर्ट भेटलेला आहे. उतारही खूप छान आला आहे. त्या कोपऱ्यामध्ये आता सर्व जे शेणखतावर आपण पाणी मारणार आहे ते आणि गांडुळाच्या शरीराचा स्राव असं या ठिकाणी सगळं तिथे गोळा होईल. त्यालाच आपण वर्मी वॉश म्हणतो. सगळ्यांना अशी कदाचित शंका असू शकते की सर हा जो बेड लावला आहे याच्यासाठी जे UPVC पाईप लावलेत हे किमतीने तर खूप महाग आहेत. मित्रांनो ते किमतीने महाग आहेत हे बरोबर आहे, पण त्याची जर तुम्ही लाईफ बघितली तर ते 10-12 वर्ष हे पाईप टिकणार आहे, कुजणार नाही, तुटणार नाही, त्याची ताकद चांगली आहे. याच ठिकाणी मी मगाशी दाखवलं की जर लाकूड वापरलं तर लाकूड हे वर्ष 1.25 वर्षात कुजतं आणि ते तुटून जातं. आणि जर ते तुटलं तर हे उभं लाकूड जर असं तुटलं तर ज्यावेळेस बेड भरलेला आहे तर तो बेड पूर्ण फाकणार आहे, त्याच्यावर लोड येणार आहे कारण त्यात खत भरलेलं आहे आपण शेणखत, आणि तो बेड फाकून त्या ठिकाणी फाटू शकतो, तुटू शकतो. त्याच्यामुळे
हे जे आपण UPVCचा जो पर्याय शोधलेला आहे तो नक्कीच चांगला आहे, तो कॉस्ट इफेक्टिव्ह आहे आणि जास्त काळ टिकणारा आहेत. तर जर लाँग टर्म असे बेड तुम्हाला जर सेट करायचे असतील तर असे सरळ एका लाईनीत व्यवस्थित माप घेऊन हे पाईप लावावेत, UPVC पाईप लावावे आणि हा बेड आता कमीत कमी हा 3 ते 3.5 वर्ष किंवा 4 वर्ष याला काहीच होणार नाही आहे, हा असाच उभा राहील. तर अशाच प्रकारचे गांडूळ खतासंबंधी किंवा सेंद्रिय खतासंबंधी जर आपल्याला अजून काही व्हिडिओ पाहिजे असेल तर माझा जो भूमी बाय ऑर्गॅनिक चॅनल आहे तो तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.